हे सगळी यांची तयारी चाललेली आहे. शॉर्ट साठी करतो, एक ह्याच्यासाठी करतो. तर आता हे एकच जण येऊन आणि ही आहे आपली आता हे आहे एंट्री. हे सुरू होतंय वॉरली वर्क. वॉरली आता आम्हाला जायचंय व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डन. संध्याकाळचे 5 वाजले आणि तिथून नर्मदा आरतीला पण जायचंय. तर जिथे तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीची बस मिळते तिथेच तुम्हाला नर्मदा आरतीची आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डनची सुद्धा बस मिळते. तिथेच आम्ही आता व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डनला निघतोय. आमच्या ग्रुपसाठी आम्ही वेट करतोय. अशी बस आहे. ठीक आहे. तर ही अशी ही बस आहे आणि एसी बस आहे. आम्ही बसलेलो आहे आता बसमध्ये. आमचा पूर्ण ग्रुप तर काही बसू नाही शकला, पण आता आम्ही जितके आलो तितके या बसमध्ये बसलोय. आणि मला वाटतं वेळ झालेली आहे आता फ्लॉवर गार्डनच्या बंद होण्याची, पण आता आम्ही जाऊन बघतोय त्याचा टायमिंग काय आहे तो तिथेच कळेल. ठीक आहे. 31व्या जयंतीचा ट्रेनिंग प्रोग्राम चाललाय इकडे. 31 तारखेला आपले सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती आहे ना, त्याचे कार्यक्रम होणार आहे इथे. तर त्याची सगळी तयारी चालली. तर बॉम्ब स्क्वॉडचा पुत्रे आहेत बघा, यांना ट्रेन करतायत. सगळी त्याच्यात तयारी झाली. हे सगळी यांची तयारी चाललेली आहे. आपण एंट्री केलेली आहे फ्लॉवर गार्डन इथे. हे बघा, हे सगळं आता तयारी चालू इथे. त्याच बसने आम्ही इथे आलो. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्याच बसने आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. हे सगळं आहे बघा. लोकांनी उशीर केला. मेन एंट्री आहे फ्लॉवर गार्डनची. वॉटर पण आहे का इथे? पाणी पण आहे? नाही, आपलं पाणी आहे अजून. नाही, पाऊस पडतोय का ग? नाही. आणि हे आहे आपलं एंट्री फ्लॉवर गार्डन, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. वाव. कशासाठी काढायला?
बटरफ्लाय गार्डन, हे वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाईज आहेत. जबरदस्त प्रकारे मेंटेन केलेलं इकडे. डिफरंट टाईपचे लाईट्स आहेत, फ्लावर्स आहेत आणि खूपच छान प्लास्टिक आहे. पण लाईट्स वगैरे ज्या आहेत ना, त्या लाईट्स वगैरे खूप बघण्यासारखे प्रकारचे म्युझिक्स आहेत. हे दाखवते एक कॅक्टस आहे. लाईट्स आहे खूपच. आपलं फ्रंट कसं दिसतंय, हे सगळं मागचा व्ह्यू कसा दिसतोय, मागचा व्ह्यू कसा दिसतो म्हटलं. द्वारका मंदिर आहे हे, द्वारका मंदिर. हे सगळ्या देवांचेही काही मंदिरं इथे आहेत. सोमनाथ महादेव मंदिर आहे. हर हर महादेव. शूलपाणेश्वर महादेव मंदिर. शॉर्ट साठी करतो, एक ह्याच्यासाठी करतो. हा, तर आता हे एकच जण एवढं नाही करू शकत. करत नाही ते पण. हा घे, नाही राहू दे आता. हा फोन हातात ठेवायला लागतो. Excuse? इथे फोटो काढता येईल. आणि ही आहे आपली आता
वे टू फ्लॉवर गार्डन अजून यायचंय. फ्लॉवर हा अजून यायचंय. बापरे वाव. अजून इकडे आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स गार्डन. असं वाटलं होतं की मे बी झालंय फ्लॉवर्स गार्डन, पण अजून भरपूर मोठं आहे. इकडे तर त्यांनी वे दाखवला याचा अर्थ इकडे सुद्धा आहे. असं एक 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 खूप छान आहे, पण एक्सप्लोर करण्यासारखं खूप मस्त आहे. लाईट शो आहेत, फ्लॉवर्स पण आहेत पुढे जाऊन. बेस्ट प्लेस टू विजिट. हे सुरू होतंय वॉर्ली वर्क. वॉर्ली पेंटिंग वर्क्स पासून इथे सुरुवात होते एक एक. इथून एंट्री होतीये. हे एक आपल्या सुदर्शन चक्र. आणि हे इकडे लाईट छान दिसतंय. हो हे लाईट्स आहेत. आकाशातून पाणी पडण्यासारखे असं इथे लाईट्स बनवून ठेवलेले आहेत खूप छान. आणि हे आपल्या विष्णू महाराज विष्णूजींचं सुदर्शन चक्र. तर इकडे लाईट्स झगझगाट. वाव. इकडे सगळं आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डन म्हणतात. का ग तुम्हाला मागच्या वेळेला एंट्री किती वाजेपर्यंत सांगितली होती? ते दिवसा थोडी दिसणार आहे, रात्रीच दिसेल. काहीतरी बंद होऊन गेलो होतं म्हणे बाई. आम्हाला वेळ झाला होता बराच. काहीतरी काम चाललंय. खूप आहे खूप आहे. हे एक आहे नवीन. लाईट्स वर खाली होतात. इथे आहे एंट्री. पण चालत जातात. वेस्ट इंडियाची फ्लॉवर्स, साऊथ इंडियाची फ्लॉवर्स, नॉर्थ इंडिया फ्लॉवर्स, इस्रो. हे एक नवीन आहे. नॉर्थ इंडिया, ईस्ट इंडिया. नॉर्थ इंडिया प्रभू रामचंद्र. ईस्ट इंडिया वेस्ट इंडिया आपले श्री कृष्ण. साऊथ इंडिया. आणि हे आहे आपलं युनिटी ग्लो गार्डन आर्मी. सगळी लाइटिंग आपल्या हे डे मध्ये नसेल ना ग दिसत सगळं. हा कोण आहे ग? हे काय ओळखतं? डॉग आहे का? हा डॉग आहे. हे काय आहे? ते शामरुख. ओके ऑस्ट्रिच आहे तो. आपण तोच आहे. हत्ती आहे. हिप्पोपोटामस.
हिप्पोपोटामस, एलिफंट, आणि ऍक्च्युली इतकं मोठं हे गार्डन एका दिवसात एक्सप्लोअर करताच येणार नाहीये, पण त्यासाठी सेपरेट डे तेच बघण्यासाठी लागेल. ऍक्च्युली आम्ही आता टूरिस्ट थ्रू आलेलो आहे, ते जसे म्हणतील तसं आपल्याला करायला लागतं. सो इट्स व्हेरी बिग, म्हणजे खूप मोठं गार्डन आहे. विचारायला पाहिजे ना. हे आहे युनिटी ग्लो गार्डन आणि त्याचं तिकीट 100 रुपीज आहे. पण ऍक्च्युली आमच्याकडे आता वेळच नव्हता, म्हणून आम्ही हे स्किप करतोय. ज्यांना कुणाला लहान मुलं आहेत, ज्यांच्याकडे ज्यांना डान्स करायचा आहे, बघायचं, त्यांच्यासाठी ते स्लो गार्डन आहे. तर आम्ही आता जातोय, हे व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डन बघितल्यानंतर आम्ही जातोय नर्मदा आरतीला. युनिटी ग्लो गार्डन आम्ही स्किप केलं कारण आमच्याकडे वेळच नव्हता, म्हणून अदरवाईज आम्ही तेही केलं असतं. पण आता आम्ही जातोय नर्मदा आरती बघायला. 7 वाजता ती आरती सुरू होते, तर तिथे लेट नाही व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही आता तिथेच जातोय. सर जाण्याचा वेळ असाच आहे की व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डन्स मधूनच आपल्याला तिथून बस मिळेल नर्मदा आरतीसाठी. तेच आपल्याला बस तिथपर्यंत घेऊन जाईल, तीच बस पकडायची आपल्याला. आम्ही ते एंट्री क्यूच्या ठिकाणी आहे आणि इतकी जबरदस्त गर्दी आहे ना, मला मोबाईल सांभाळायचं टेन्शन आलंय. इथे तर थोड्या स्पॉट्स नाही कव्हर झाले, थोड्या गोष्टी, तर प्लीज इग्नोर. अ लिटल चेंज इन द प्लॅन की आम्ही सगळ्यात पहिल्या आता लेझर शो बघतोय. वाजलं 6:45 संध्याकाळचे आणि सगळ्यात पहिल्यात आम्ही लेझर शो बघतोय. तुम्ही हे जे काही बसेस बघताय तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला किंवा तिथून व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डनला यायला, हे सगळ्या बसेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आणि हे सगळं जे आहे हे सगळं एका तिकिटातच इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामुळे खूप काही प्रत्येक ठिकाणी आपल्याला तिकीट काढायची गरज नाही. तर आपण सगळ्यात पहिले आता लेझर शो बघणार आहोत. खाली बस, खाली बस. हटो 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 दादा ये दादा
खाली बस खाली बस. लेझर शो पाहून झाल्यानंतर आता आपण जात आहोत नर्मदा आरतीला. नर्मदा आरतीसाठी जी बस आहे ती इथेच होणार आहे. सगळ्या बसेस ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत, जसं मी मगाशी सांगितलं. खूप गर्दी आहे, प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. आणि आता 31 ऑक्टोबर येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती असल्यामुळे ना इथे बघा हे सगळे इथे चाललेले, इथे बघा कमांडोज वगैरे हे सगळे इथे रिहर्सल करत होते त्यांचे. मोदीजी येणार आहेत त्या दिवशी, त्याच्यामुळे ही सगळी गर्दी चालू आहे. आणि नर्मदा आरतीच्या ठिकाणी लेझर शो होतो ते पण मी कव्हर करतो. हॅलो. आणि आता जर तुम्ही ब्लॉग बघितला तो व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डनचा बघितला. ॲक्च्युली त्यामध्ये ना मला थोड्याशा काही ओपन पॉईंट्स वाटले ते ॲड करण्यासारखे, तर ते मी आता तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला पॉईंट जो मला वाटला होता तो म्हणजे व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डनमध्ये लाईट्स आहे, मेन फ्लॉवर्स कुठे. ठीक आहे. तर ॲक्च्युली काय झालं की आम्ही त्या दिवशी संध्याकाळी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स गार्डनला गेलो आणि त्याच्यामुळे जे मेन ओरिजिनल फुलांचा जो गार्डन होता तो आम्हाला पाहायला मिळाला नाही. त्याच्यामुळे बाहेरचा जो लाइटिंगचा एरिया आहे तोच आम्हाला बघायला मिळाला होता. तर त्याचा पॉईंट असा आहे की तुम्ही जर संध्याकाळी तिथे जाणार असाल तर तुम्हाला लाईट शो बघायला मिळेल, सगळं लाइटिंग्स वगैरे बघायला मिळतील, पण मेन ओरिजिनल फ्लॉवर्स जे आहेत ते बघायला मिळणार नाही. आणि जर का तुम्ही दिवसा जाणार असाल तर तुम्हाला फ्लॉवर्स बघायला मिळतील ओरिजिनल, पण तुम्हाला जी लाइटिंग आहे ते बघायला मिळणार नाही. ठीक आहे. तर व्हॅली ऑफ फ्लॉवर गार्डनचा हा एक सिनारिओ झाला. त्यानंतर सेकंड थिंग इज की आम्ही नर्मदा आरतीचा मी तिच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर नर्मदा आरती आम्हाला मिळाली नव्हती, कारण काय झालं की ऑलरेडी आम्हाला इथे उशीर होऊन गेलेला होता. आणि तिथे एक असं झालं होतं इन्सिडेंट, तिथे 150वी जयंती आहे आता 31 ऑक्टोबरला. त्याच्यामुळे तिथे ना काहीतरी एक इन्सिडेंट झाला होता, पावसामुळे खूप मोठा इन्सिडेंट तिथे झाला होता. त्याच्यामुळे ती आरती तिथे मोठी जी आरती करतात ती रद्द करण्यात आलेली होती, म्हणून आम्हाला तिथे जाता आलं नाही. हे मला ब्लॉगमध्ये सांगता नाही आलं कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी जी आहे ती दिवसभर एवढी मला सपोर्ट नाही केला तिने. लास्टमध्ये मग ती डाऊन झाली. त्याच्यामुळे मग मी हे आता तुम्हाला सांगते. घरी आल्यानंतर हा ब्लॉगच्या एंडिंगला मी हे कव्हर करण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग कसा वाटला हा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. त्याच्यानंतरचा ब्लॉग येणार आहे आमचा डे 2चा. डे 2ला आम्ही पावागड केलं होतं सगळ्यात पहिला. त्याच्यामध्येही 2 पार्ट्स असतील, पावागड आणि संध्याकाळचा कुबेर भंडारी मंदिरचा. तर पावागडचा ब्लॉग ह्या ब्लॉगच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. डे 2 ऑफ गुजरात ट्रिप. ओके. तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.